गाण्यान मी चाललेलो गडेपूरला. जाता जाता उन्हाचा कडाका लय लागत होता. दुपारचीच वेळ होती. उन्हात आणा चालू कराडात घेतलं महाराजांचं दर्शन. तिथनं आलो सह्याद्री चौकात. न पुढे सुरलेच्या घाटात आल्यावर जरा बरं वाटले. बोलत बोलत कधी गडेपूर मध्ये पोचलं तेच कळलं नाही. म्हटलं बेकरीतनं खाया घेऊन जावावं. गच खाया घेतलं आणि तिथनं आलो वांगी रोडला. आलो बहिणीकडे थोडा वेळ थांबलो. नंतर चालू केला परतीचा प्रवास. गाण्याला म्हटलं जाता जाता डोंगराईला जाऊन येऊया. गाण्याला म्हटलं मधल्या रस्त्यानं गाडी घे. इकडे डोंगरा आल्यावर सगळं हिरवगार झालतं. भारी वाटत होतं. समोर कशी गंधार झाडे आल्या बघा की. आलो मंदिरापाशी. मंदिराच्या पायऱ्या एक खतरनाक आहेत. पायऱ्या चढून वर येत होतो तोपर्यंत गाणा भावा म्हणलं पहिल्यासारखी सवय नाही राहिली. ठेका कसा धरलाय बाकी चढायचा. एवढ्या पायऱ्यावर चढून आलेले त्याचे पैसे फिटले वातावरण बघूनच. खालीच भैरवनाथाचं मंदिर होतं. गेलो मंदिरात दर्शन घेतलं. तिथनं बाहेर आलो. तिथनं आलो प्रवेशद्वारापाशी. आतमध्ये गेलो. फार चालतो त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती. म्हटलं पहिल्यांदा जाऊन दर्शन घेऊया. दर्शन घेतलं. परत आलो तर वातावरण एकदम प्रसन्न होतं. बाहेर आल्यावर बघा इकडं महादेवाचं मंदिर आहे. गाण्याला म्हटलं चल दर्शन घेऊन येऊ. आत जाया रस्ता केवढा आहे बघा की. आतमध्ये आलो कसं तरी. दर्शन घेतलं. नंतर बाहेर येताना व्हायचा अपघात झाल्यावी. विषय आहे का. कसं बस मंदिरातनं बाहेर आलो. काय बघा डोंगराय देवी मंदिर. बाहेरनं कसं दिसतंय बघा खतरनाक एकदम. न गाण्याला म्हटलं आलोय त्या रस्त्यानं काय जायचं नाही आपण. तुला दुसऱ्या रस्त्याने नेतो. दुसऱ्या बाजूनं पायऱ्या उतरत आम्ही खाली आलो. घनदाट जंगल होतं. कुठल्या तरी ॲडव्हेंचरला निघालोय असं फिलिंग येत होतं. गाण्याला म्हटलं नागदेवतेचं मंदिर दाखवतो. एकदम रिअल असल्यागतच आहे बघा. एकदम खतरनाक. अंगावर काटा येण्याजोगं तिथं झालतं. तिथनं निघालो मग. न दर्शन घेऊन आलो बाहेर. गाण्याला म्हटलं डग उठली दे आता जाऊया घराकडे. त्यातनं खाली येताना गप याच असतं. पानाची पुंगळी केलेली तीच वाजवत येत होतो खाली. नुसता धुरळा. येता जाताना गाड्यावाली नुसती बावरत होती. विषय काय आहे नेमका.